नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे इडलीचं पीठ हे लवकर असं फर्मेट होत नाही. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट इडली कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. माप घेण्यासाठी तुम्ही मेजरिंग कप वाटी काही सेट करून घ्या. ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा अगदी बारीक असा वापरायचा आहे, मोठा रवा घ्यायचा नाही. इडली बनवायची म्हणल्यानंतर बारीकच रवा हा लागतो. आता आपण त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकून घेणार आहोत. दही हे शक्यतो घरचेच वापरायचे आहे, दही जास्त आंबट असू नये. आणि अर्धीच वाटी दही वापरायचं आहे, दही थोडंही जास्त असं वापरायचं नाही. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं हलवून हे सर्व साहित्य आपण आता एकजीव करून घेणार आहोत. एकजीव करून घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. शक्य असेल तर न पाणी टाकताच ते वाटून घ्यायचं आहे. जर वाटत नसेल तर अगदी थोड्यासा पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान बारीक असं हे पीठ वाटून घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला सतत एका दिशेने हलवून 5 ते 6 मिनिट फेटून घ्यायचं आहे. मी ह्या ठिकाणी अगदी थोड्याशा पाण्याचा वापर केलेला आहे. ते अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत हे पीठ असं व्यवस्थित हलवून असं फेटून घ्यायचं आहे. तयार झालेल्या पिठावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्याला एक उकळी काढून घेणार आहोत. खळखळ उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. त्यानंतर पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत. इडली पात्राला तेल लावून झाल्यानंतर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चम्मच इनो फ्रूट सॉल्ट टाकून घेणार आहोत. इनो फ्रूट सॉल्ट ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चम्मच पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकल्यानंतर चम्मचने व्यवस्थित असं मिक्स करून एखादा मिनिट फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ असं पीठ खालीच ठेवायचं नाही. मिक्स झाल्यानंतर आपण आता हे पीठ लगेच इडली पात्रामध्ये भरून घेणार आहोत. इडलीच्या भांड्यात पीठ भरताना अगदी थोडंसं पीठ भरून घ्यायचं आहे. जास्त पीठ भरायचं नाही, कारण हे इन्स्टंट इडली असल्यामुळे इडली ही टम्म अशी फुगते. त्यामुळे अगदी थोडंसं पीठ इडली भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मी सर्व इडली भांड्यामध्ये आता हे पीठ भरून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी उकळलेलं आहे. आता आपण इडलीच्या पात्रामध्ये सर्व भरून घेतलेले इडलीचे भांडे ठेवून देणार आहोत. आणि आता आपल्याला हे 12 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. जास्त वेळ असं इडलीला वाफवून घ्यायचं नाही, फक्त 12 मिनिट टाईम लावून वाफवून घ्यायचं आहे. आता आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी ओला नारळ बारीक कट करून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहोत. मीठ चवीनुसार टाकायचं आहे, कमी पडल्यानंतर परत टाकता येते. अर्धा चम्मच साखर टाकून घेणार आहोत. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू अवश्य टाका, त्यामुळे चटणीची चव एकदम छान होते. अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्या चटणीला तडका देण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये 1 चम्मच तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि तयार करून घेतलेला तडका आपल्याला त्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली इडली तयार झालेली आहे. आणि चटणी पण न डाळ न तांदूळ भिजवता इन्स्टंट इडली अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार टम्म फुगलेली इडली तयार ओठानेही तोडून खाता येईल अशी ही मऊ लुसलुशीत इडली तयार होते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला ही इन्स्टंट इडली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.